उद्या सर्वात मोठी पौर्णिमा म्हणजेच चैत्र पौर्णिमा आहे। या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी केली जाते। त्यामुळे आज सकाळी आणि संध्याकाळी आंघोळीच्या पाण्यात फक्त ही एक गोष्ट टाकून स्नान केल्यास जन्मोजन्मीचे दोष, संकटे आणि पापे दूर होतात। तुमचे नशीब पालटेल आणि वर्षभर भरपूर पैसा मिळेल। कारण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी केलेले स्नान खूप पुण्यकारक मानले जाते। या पवित्र दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी नदी किंवा कालव्यावर स्नान करणे अत्यंत शुभ असते। जर नदीवर जाण्याची सोय नसेल तर घरीच सूर्योदयाच्या वेळी पवित्र स्नान करावे। या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्नान केल्याने अनेक जन्मांपासून चालत आलेले दारिद्र्य, ग्रहदोष आणि दुर्दैव नष्ट होते। स्त्री आणि पुरुष दोघांनीही आज सकाळी आणि संध्याकाळी आंघोळीच्या पाण्यात छोटीशी वस्तू टाकून स्नान केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, कळतनकळत झालेली पापे आणि तुमच्या पाठीशी असलेले सर्व दोष कायमचे नाहीसे होतील। यामुळे तुम्हाला प्रचंड मनोधैर्य प्राप्त होईल आणि तुमचे नशीब पूर्णपणे उजळेल। अष्टैश्वर्य प्राप्त होतील, धनलाभ होईल आणि दीर्घकाळापासून तुम्हाला सतावत असलेल्या सर्व समस्या दूर होतील। या पवित्र स्नानामुळे तुमच्या शरीराला एक नवीन ऊर्जा मिळेल। तुमच्या शरीरातील सर्व आजार, दारिद्र्य आणि पीडा दूर होऊन तुम्ही निरोगी व्हाल। तर मग आज आंघोळीच्या पाण्यात काय टाकून स्नान करावे हे आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। एवढेच नाही तर आज कोणते पान खाल्ल्याने अष्टैश्वर्य प्राप्त होते, आंजनेय स्वामींची पूजा कशी करावी, आज कोणते पदार्थ अजिबात खाऊ नयेत आणि कोणत्या चुका अजिबात करू नयेत, अशा अनेक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। त्यामुळे या व्हिडिओला एक छोटीशी लाईक करा आणि खालील कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम अशी कमेंट करा। आज तुम्ही सूर्योदयापूर्वी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करा। बाहेरील अंगण नीट आणि स्वच्छ ठेवून सडा शिंपडा, छान रांगोळी काढा आणि हळदी कुंकवाने ती रांगोळी सजवा। देवी लक्ष्मीची प्रसन्नता दिसून येईल। अशा प्रकारे तुम्ही तुमचे प्रवेशद्वार सजवले पाहिजे। त्यानंतर स्नान करा आणि स्वच्छ सोवळे कपडे परिधान करा। विशेषतः आज लाल रंगाचे कपडे परिधान करणे खूप चांगले असते। त्यामुळे त्या रंगाचे कपडे घाला। त्यानंतर घरात हनुमानाची पूजा करावी। पूजा करण्यापूर्वी संपूर्ण घरात हळदीचे पाणी शिंपडावे आणि मग पूजा करावी। शक्य असल्यास आज सकाळी हनुमान मंदिरात दर्शन घेणे खूप चांगले ठरेल। विशेषतः या हनुमान जयंतीला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विड्याची पाने बांधावीत। घराच्या प्रवेशद्वारावर विड्याची पाने बांधल्याने घरातील सर्व नकारात्मक किंवा दुष्ट शक्ती बाहेर जातात आणि घरात दैवी शक्तींचा प्रवेश होतो। तसेच या दिवशी हनुमान चालीसाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते। ज्यांना हनुमान चालीसा वाचता येत नाही त्यांनी ओम आंजनेयाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। या शक्तिशाली मंत्राच्या जपाने संपूर्ण वर्षभर तुमच्या घरात शुभ गोष्टी घडतील। विशेषतः या हनुमान जयंतीला तुमच्या देवघरात स्वस्तिकचे चिन्ह नक्की काढावे। यामुळे घरातील अष्टदारिद्र्य दूर होऊन कुटुंबाला अष्टैश्वर्य प्राप्त होईल। वाईट नजर खूप भयंकर असते। इतरांची वाईट नजर आपल्या घरावर पडल्यास कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो। म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी एक लिंबू घेऊन त्यात 4 लवंगा खोचाव्यात आणि घरावरून दृष्ट उतरवून ते लिंबू रस्त्यावर फेकून द्यावे। यामुळे सर्व दृष्ट दोष त्वरित नष्ट होतील आणि तुमच्या घरावर देवतांचा आशीर्वाद राहील। या हनुमान जयंतीला आवर्जून हनुमान मंदिरात जाऊन तिथे तुपाचा दिवा नक्की लावावा। यामुळे कुटुंबातील सर्व संकटे त्वरित दूर होतात। त्याचप्रमाणे हनुमानाला 5 प्रदक्षिणा घालाव्यात। केलेली सर्व पापे नष्ट होऊन तुमच्या घरात अष्टैश्वर्य प्राप्त होईल। विशेषतः या हनुमान जयंतीच्या दिवशी आंजनेय स्वामींची विड्याच्या पानांनी पूजा, आकुपूजा
केल्यास सर्व आर्थिक समस्या त्वरित दूर होतील आणि तुमचे संपूर्ण घर सुवर्णवृष्टीने भरून जाईल. ही पौर्णिमा दृष्ट लागण्यासारख्या दृष्टी दोष समस्या दूर करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली दिवस आहे. साधारणपणे आपली कोणतीही कामे थांबत असतील, घरात नेहमी भांडणे होत असतील किंवा पैसा टिकत नसेल तर त्याचे मुख्य कारण नरदृष्टी, लोकांची वाईट नजर आहे असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. लोकांच्या वाईट नजरेमुळे दगडही फुटतात असे म्हणतात ना. अशी भयंकर नजर काढण्यासाठी या पौर्णिमेपेक्षा चांगला दुसरा दिवस नाही. म्हणूनच या पौर्णिमेला संध्याकाळच्या वेळी तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना, विशेषतः लहान मुलांना आणि कमवत्या व्यक्तींना वाईट नजर लागू नये म्हणून पायाला काळा धागा बांधणे खूप चांगले आहे. यासाठी तुम्ही पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळणारा काळा धागा किंवा साधारण काळी दोरी घ्या. तो धागा हातात धरून एका छोट्या मंत्राचा 11 वेळा जप करा. तो मंत्र म्हणजे भूमूलम ललदृष्टिं वार्यामी. हा खूप छोटा मंत्र आहे. अशा प्रकारे 11 वेळा या मंत्राचा जप करून त्या धाग्याला सिद्ध केल्यानंतर तो काळा धागा स्त्रियांनी डाव्या पायाला आणि पुरुषांनी उजव्या पायाला बांधावा असे शास्त्र सांगते. अशा प्रकारे मंत्रोच्चार करून बांधलेला हा काळा धागा रक्षाकवचासारखे काम करतो. यामुळे तुम्हाला कोणतीही वाईट नजर लागणार नाही, शत्रूंचे कोणतेही प्रयोग चालणार नाहीत. तसेच आज घरात आंजनेय स्वामींची, हनुमानाची पूजा करा, कारण आज हनुमान जयंती म्हणजेच हनुमानाचा जन्मदिवस आहे. त्यामुळे त्यांची लाल फुलांनी पूजा करा. स्वामींच्या तसबैरी समोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. स्वामींना 5 वडे आणि 5 केळींचा नैवेद्य दाखवा. शक्य असल्यास आज नक्कीच हनुमान मंदिरात जा. ऐपत असल्यास मंदिरात वड्यांची माळ देखील अर्पण करा. असे केल्याने हनुमानाची पूर्ण कृपा प्राप्त होईल. तसेच आज महिलांनी सकाळी उठल्याबरोबर एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात चिमूटभर कुंकू, 1 थेंब दूध आणि 2 काळ्या मिरीची पूड करून मिसळावी आणि नंतर ते पाणी घराच्या छतावर किंवा गच्चीवर शिंपडावे. असे शिंपडल्याने घरातील सर्व दारिद्र्य दूर होईल आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात कायमस्वरूपी वास करेल. तसेच या हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला कुत्रे दिसल्यास त्यांना उडीद डाळीपासून बनवलेले पदार्थ जसे की वडे, इडली, उत्तप्पा किंवा पुनुगुलू, भजी यांसारखे पदार्थ खायला द्या. या प्रकारे आज कुत्र्यांना उडीद डाळीपासून बनवलेले पदार्थ खायला दिल्यास हनुमानाची कृपा प्राप्त होईल आणि सर्व ऐश्वर्य प्राप्त होईल. याशिवाय या पौर्णिमेच्या दिवशी कोणीही चिंच आणि लसूण खाऊ नये. कोणत्याही स्वरूपात चिंच आणि लसूण खाऊ नये. भाज्यांमध्येही चिंच आणि लसणाचा वापर करू नये. या पौर्णिमेच्या दिवशी काही वस्तू घरात आणल्यास अमाप संपत्ती घरात येईल. शास्त्रानुसार यामुळे सर्व संकटेही दूर होतात. प्रामुख्याने आपण घरात आणायची पहिली वस्तू कोणती, तर ती म्हणजे खडे मीठ होय. नेहमी खड्या मिठाबद्दलच सांगितले जाते. खड्या मिठामध्ये खरोखरच इतकी शक्ती असते का? तर होय, 100% खड्या मिठामध्ये सर्वाधिक शक्ती असते. खडे मीठ समुद्रातून मिळते. समुद्र म्हणजे लक्ष्मी देवीचे माहेरघर, हे सर्वांनाच माहीत आहे. मीठ समुद्रातून मिळत असल्यामुळे मीठ आणि लक्ष्मी देवीचा अत्यंत जवळचा संबंध आहे. विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी मीठ आणणे खूप शुभ मानले जाते. याचे आपल्याला खूप अद्भुत परिणाम पाहायला मिळतात. यामुळे भिकारीही कुबेर बनू शकतो, कारण मिठामध्ये प्रचंड शक्ती असते. मिठाचे काही उपाय अत्यंत शक्तिशाली असतात. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी नक्की 10 रुपये खर्चून मिठाचे पाकिट घरी आणा. याला खडे मीठ, रॉक सॉल्ट, क्रिस्टल सॉल्ट अशा विविध नावांनी ओळखले जाते. तुम्ही त्याला कोणत्याही नावाने ओळखा, पण हे खडे मीठ घरी आणा. घरात आधीपासून मीठ असले तरीही या दिवशी नक्की नवीन मीठ आणा. ते आणल्यानंतर तुम्ही त्या मिठाचा उपाय करू शकता किंवा स्वयंपाकघरात एका डब्यात ठेवून
स्वयंपाकासाठी वापरू शकता. ज्यांना हा उपाय करायचा आहे त्यांनी आता आपण सांगणार आहोत त्याप्रमाणे करावे. तुम्हाला तुमचे कर्ज फेडायचे असेल आणि आर्थिक संकटातून बाहेर पडायचे असेल तर हा उपाय नक्की करा. कर्जाच्या बाबतीत, घराच्या बाबतीत आणि व्यावसायिक संस्थांच्या बाबतीतही आता आपण सांगणार असलेला हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरेल. एक लहान मातीचे भांडे किंवा प्लास्टिकचा बाउल घ्या. त्यानंतर तुम्ही आणलेल्या मिठामधून डाव्या हाताने एक मूठभर मीठ घेऊन त्या बाउलमध्ये टाका. त्यानंतर त्या वाटीत 1 रुपयाचे नाणे, हळद, कुंकू आणि थोडी मोहरी टाका. नंतर तो बाउल घेऊन कपाटाखाली ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तो बाउल बाहेर काढला आणि त्यातील वस्तू एका पिशवीत कहरमध्ये टाकल्या. ती पिशवी वाहत्या पाण्यात सोडून अशा प्रकारे हा उपाय करा. रुपये मात्र आपण हुंडीत टाकू शकतो किंवा दान करू शकतो, ती तुमची इच्छा आहे. मीठ आणून तुम्ही असा उपाय करू शकता. ज्यांना उपायांमध्ये रस नाही ते लोक ते मीठ स्वयंपाकात वापरू शकतात. अशा प्रकारे मीठ आणून तुम्ही या दोन्ही पद्धतींचा अवलंब करू शकता. यापैकी काहीही केले तरी चांगले फळ मिळते. देवीची कृपा पूर्णपणे प्राप्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे नक्की प्रयत्न करा. यानंतर आज आणायची दुसरी वस्तू म्हणजे लक्ष्मी कवडी. 5 कवड्या आणा आणि जर तुमच्या घरात आधीच पिवळ्या कवड्या असतील तर त्या या पौर्णिमेच्या दिवशी बाहेर काढून दुधाने किंवा पाण्याने धुवा. असे धुतल्यानंतर या कवड्या घेऊन लक्ष्मी देवीच्या मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा आणि त्यांची पूजा करा. पूजा म्हणजे खूप थाटामाटात करण्याची गरज नाही. काही लोक त्या पुन्हा वापरू शकतात. काही लोक खूप श्रीमंत असू शकतात. साधू आणि मुनींकडे या पौर्णिमेला अतिंद्रिय शक्ती असते. त्यामुळे ते लक्ष्मी देवीची खूप थाटामाटात पूजा करतात. अशी पूजा केल्यास देवी तिथेच वास करते अशी एक श्रद्धा आहे. अशी पूजा करताना ते देवीशी संबंधित वस्तू तिथे ठेवतात. ते ठेवून त्यांची पूजा केली जाते आणि त्यानंतर त्या वस्तू तिथून काढून लोक त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा स्वतः सोबत ठेवतात. कवड्यांना देवीच्या बहिणी मानले जाते. कवड्या लक्ष्मीची भावंड आहेत असे म्हटले जाते. त्यामुळे त्या ऐश्वर्य आणतात हे लक्षात ठेवा. जिथे कवड्या असतात तिथे लक्ष्मी देवी वास करते. त्यामुळे आज कवड्या विकत आणल्यास किंवा घरात असलेल्या कवड्यांची पूजा करून तिजोरीत किंवा देवघरात ठेवल्यास चांगले फळ मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे आज नक्कीच 5 कवड्या विकत आणा. जर त्या आधीच तुमच्या घरात असतील तर त्याची आवश्यकता नाही. आता तिसरी वस्तू म्हणजे धने. धने देखील लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात आणि ते अत्यंत शुभ मानले जातात. धन्यांचा लक्ष्मी देवीशी जवळचा संबंध असतो. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी धने घरी आणणे खूप चांगले असते. याचा अर्थ तुम्ही धन्याची पावडर आणू नका, फक्त अख्खे धनेच घरी आणा. असे आणल्यानंतर ते देवघरात ठेवा आणि 1 तास तसेच राहू द्या. त्यानंतर आपण ते धने आपल्या स्वयंपाकात वापरू शकतो. आजच्या दिवशी धने घरी आणले तर लक्ष्मी देवी नक्कीच तुमच्या घरात प्रवेश करेल, हे निश्चित आहे. त्यामुळे आज तुम्ही धने देखील घरी आणू शकता. त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी हळद सुद्धा घरी आणता येते. हळद अतिशय मंगलदायी आणि शुभ असते. हळदीबद्दल आपल्याला वेगळे काही सांगण्याची गरज नाही. हळद हे लक्ष्मी देवीचे रूप आहे. त्यामुळे आजच्या दिवशी हळद नक्की घरी आणावी. हळद घरी आणणे खूप चांगले मानले जाते. हळदीची छोटी पाकिटे किंवा हळदीची 2 हळकुंडे विकत आणून घरात ठेवल्यास चमत्कार घडतील. चांगले परिणाम दिसण्याची जास्त शक्यता असते. धन प्राप्त होईल. आपल्या घरातील उत्पन्न वाढेल आणि ऐश्वर्य मिळेल. आर्थिकदृष्ट्या आपल्याला चांगला फायदा होण्याची संधी मिळेल. म्हणूनच आजच्या दिवशी हळद घरी आणा. पौर्णिमेच्या दिवशी हळद व्यवस्थित डब्यात भरून ठेवल्यास त्याचेही चांगले परिणाम मिळतात. लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते. तुम्ही विचार करू शकता की तुम्ही एवढे सर्व सांगत आहात
पण फक्त 2च वस्तू आणायला सांगितल्या आहेत हे लक्षात ठेवा. इथे सांगितलेल्या सर्वच वस्तू आणू नका. तुम्हाला ज्याची गरज आहे तेवढेच आणा. तुम्हाला ज्या वस्तू आणाव्याशा वाटतात त्याच 2 वस्तू तुम्ही आणा. अशा प्रकारे तुम्ही उपाय करू शकता किंवा घरात वापरू शकता. म्हणजेच जर तुम्ही मीठ आणले तर आधी सांगितलेला उपाय करा. जर तुम्ही हळकुंडे आणली तर ती देवीजवळ ठेवून पूजा करून तिजोरीत सुरक्षित ठेवू शकता. किंवा हे मीठ आणि हळद तुम्ही घरातील स्वयंपाकात वापरू शकता. अशा प्रकारे हे आपल्याला 2 प्रकारे उपयुक्त ठरते. दोन्ही प्रकारे ते काम करते. यामुळे आपले कोणतेही नुकसान न होता आणलेल्या वस्तूचे फळही मिळते. हे 2 प्रकारे उपयुक्त ठरत असल्याने आपण दोन्ही प्रकारे आचरण करू शकतो. त्याची पूजा करावी, त्यानंतर आपण त्याचा वापर करायला हवा. ते तसेच फेकून देऊ नये. उदाहरणार्थ, आपण धने आणतो, देवघरात ठेवून त्याची पूजा करतो आणि त्यानंतर आपण त्याचा वापर करतो. अगदी तसेच तुम्ही हे केले तरी पुरेसे आहे. तुम्हाला आवडणाऱ्या आणि आवश्यक असलेल्या वस्तू आणा. असे केल्यास ती माता आनंदाने तुमच्या घरी येईल. यानंतर ही पौर्णिमा अलौकिक शक्ती घेऊन येत असल्याने आजच्या दिवशी भोपळा, कोहळा घरी आणणे खूप शुभ आहे. भोपळा घरी आणल्यास आपल्याला ऐश्वर्य प्राप्त होते. हे आणणे खूप चांगले आहे. आपले सर्व दारिद्र्य नष्ट होईल. एवढेच नाही तर सर्व प्रकारच्या दारिद्र्यातून बाहेर पडण्याची संधीही मिळेल. घरावर असलेली दृष्ट किंवा पीडा आपण दूर केली आहे असेही आपण म्हणू शकतो. भोपळा घरी आणल्यानंतर त्याला व्यवस्थित हळद आणि कुंकू लावून त्यानंतर तो टांगा. जर तुम्ही भोपळा आणला असेल तर दुपारचे 3 वाजून गेल्यानंतर तो तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला बांधा. म्हणजे घराच्या चौकटीला नाही तर घराच्या मुख्य दरवाजासमोर लटकवा. अशा प्रकारे कोहळा घरासमोर लटकवणे खूप शुभ असते. जर तुमच्याकडे जुना कोहळा असेल जो खराब झाला असेल किंवा पूर्णपणे वाळून गेला असेल तर असा जुना कोहळा आजच काढून फेकून द्या आणि नवीन आणून बांधा. यामुळे नवीन वर्षात आपल्याला ऐश्वर्य आणि समृद्धी मिळेल. हा कोहळा दृष्ट लागण्यापासून आपले रक्षण करतो आणि चांगले परिणाम देतो. यामुळे आपले जीवन बदलते आणि अष्टैश्वर्य प्राप्त होण्यास मदत होते. कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी हा उपयुक्त ठरतो. म्हणूनच आजच कोहळा आणून घराच्या मुख्य दरवाजासमोर लटकवा आणि चांगले फळ मिळवा. काही लोक दृष्ट लागू नये म्हणून बाहुल्या, राक्षसाचे मुखवटे आणून लावतात, परंतु तसे करू नका. दृष्टीची बाहुली कधीही आपल्या घराला लावू नये. घराला दृष्ट लागू नये म्हणून आपण हे मुखवटे लावतो, परंतु ती एक अशुभ बाहुली मानली जाते आणि याबद्दल अनेकांना माहिती नसते. दृष्ट लागू नये म्हणून आपण भूतांच्या किंवा राक्षसांच्या बाहुल्या आणून लावतो. भूताची बाहुली लावल्याने घराला दृष्ट लागणार नाही आणि घरावर कोणतेही संकट येणार नाही असे आपल्याला वाटते, परंतु त्याच बाहुल्यांमुळे आपल्या घराचे नुकसान होते. म्हणूनच घरासमोर भूतांच्या बाहुल्या लावू नका. लावायच्याच असेल तर दृष्ट्या गणपती लावा किंवा कोहळा बांधा. आज लोक विविध उपाय करत असतात, त्यामुळे आज कोहळा आणून त्याला आधी हळद लावा, कुंकवाचा टिळा लावा आणि त्यानंतर कोहळ्यावर 2 कापराच्या वड्या पेटवून घराची दृष्ट काढा. जर तुम्हाला घरासमोर कोहळा बांधणे शक्य नसेल किंवा तशी सोय नसेल तर अशी दृष्ट काढून तो कोहळा खोडू शकता, नाहीतर तो कोहळा घरासमोर लटकवू शकता. यापैकी कसेही केले तरी नक्कीच शुभ फळ मिळेल. कसेही केले तरी फळे नक्की मिळतात. त्यामुळे या प्रकारे हे उपाय चांगल्या रीतीने करा. फळे मिळवा. आपले अर्धे दारिद्र्य दूर झाले पाहिजे. नशिबाची चांगली साथ मिळायला हवी. ज्याला हात लावू त्याचे सोने झाले पाहिजे. ज्यांना लक्ष्मी देवीची कृपा हवी आहे त्यांनी न विसरता या वस्तू नक्की घरी आणाव्यात. तसेच या दिवशी विशेषतः या पौर्णिमेच्या तिथीला अत्तराची लहान बाटली नक्की आणा. तसे आणले तर ते खूप चांगले असते.
अत्तराची बाटली आपल्याला साधारणपणे 25 ते 30 रुपयांच्या आत मिळते. हे आपल्याला पूजा साहित्याच्या दुकानात, बांगड्यांच्या दुकानात किंवा फॅन्सी दुकानात सहज मिळते. ती अत्तराची बाटली आपल्या घरी आणल्याने आपल्यासोबत खूप चांगल्या गोष्टी घडतात. कारण देवीला अत्तर खूप आवडते. यामध्ये अनेक फुलांचे सुगंध उपलब्ध असतात. पण तुम्ही ते सर्व आणू नका. लक्षात ठेवा, फक्त चमेलीचा, जास्मिन, सुगंध किंवा गुलाबाच्या फुलांशी संबंधित अत्तरच आणायचे आहे. हे दोनच सुगंध या उपायासाठी उपयोगी पडतात, देवाच्या पूजेसाठी उपयोगी पडतात आणि तेच परिपूर्ण उपायांसाठी योग्य मानले जातात. म्हणूनच या दोन्हींपैकी कोणतेही एक अत्तर आणून आजच्या दिवशी उंबरठ्याजवळ घरात आणि देवघरात थोडेसे शिंपडले तर लक्ष्मी देवी धावत येऊन तुमच्या घरात वास करेल. ती तुमची मिळकत वाढवून तुम्हाला ऐश्वर्य देईल आणि तुमचे जीवन बदलून टाकेल. सर्वांनी या पौर्णिमेच्या दिवशी यापैकी 1 किंवा 2 वस्तू नक्की आणा. शुभ फळे प्राप्त करून आनंदाने जगण्याच्या या सणांच्या दिवशी काही विशिष्ट भाज्या किंवा अन्नपदार्थ खाऊ नयेत असे शास्त्रात सांगितले आहे. कारण काही विशिष्ट तिथींवर काही अन्नपदार्थ खाल्ल्यास ग्रह आपल्या विरुद्ध होतात आणि विनाकारण संकटे येतात. त्यामुळे अशा पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे, ते खाऊ नयेत. मग या दिवशी कोणते पदार्थ शिजवू नयेत यावर विचार केल्यास सर्वात आधी या दिवशी मांसाहार अजिबात बनवू नये किंवा खाऊ नये. म्हणजे चिकन, मटण, मासे, कोळंबी, खेकडे, अंडी यांसारखे काहीही घरात नसावे. अनेक लोक अंड्याला शाकाहारी मानतात आणि माहिती नसल्यामुळे ते खात असतात. घरात लहान मुलांना, मोठ्यांना आणि आजारी असलेल्या लोकांना अनेकदा उकडलेली अंडी दिली जातात. महिला सुद्धा अंडी उकडून खात असतात. परंतु या दिवशी हे टाळले पाहिजे. पण अंडी देखील मांसाहारी असल्यामुळे या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही अंडी खाऊ नयेत आणि शिजवूही नयेत. मांसाहार कोणत्याही स्वरूपात खाऊ नये. मग ते चिकन पकोडा, चिकन लॉलीपॉप, लेग पीस, बिर्याणी, नूडल्स, मंचुरियन, बर्गर, पिझ्झा, फ्राईड राईस, चिकन पफ किंवा चिकन करी यापैकी कोणत्याही रूपात असो. अशा कोणत्याही स्वरूपात चुकूनही चिकन, मासे, मटण, झिंगे किंवा खेकडे खाऊ नयेत. हे चुकूनही शिजवू किंवा खाऊ नयेत. सणांच्या दिवशी आपण अशा छोट्या नियमांचे नक्कीच पालन केले पाहिजे. कारण काही भाज्या आणि पदार्थ विशिष्ट ग्रहांना समर्पित केलेले असतात. सणासुदीच्या दिवशी असे पदार्थ शिजवून खाल्ल्यास अत्यंत गरिबी येऊ शकते. हातात दमडीही उरणार नाही, कर्जाचा डोंगर उभा राहील आणि अनेक संकटांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे आज मांसाहार शिजवू नका. मांसाहारासोबतच आज काही शाकाहारी पदार्थही खाऊ नयेत. आज चुकूनही पडवळ शिजवू नका, ते खाऊ नका. त्यामुळे अनावश्यक दोष निर्माण होतील. त्याचप्रमाणे आज चुकूनही वांग्याची भाजी शिजवू नका किंवा खाऊ नका. शास्त्रानुसार आज वांगी बाहेरून विकत आणून घरातही आणू नयेत. त्यामुळे आज महिलांनी वांग्याची भाजी करू नये. साधी वांगी, भरलेली वांगी, पांढरी वांगी, आज कोणतीही वांगी खाऊ नयेत. मग ती भाजी, चटणी, फ्राय किंवा डाळीत घालून कोणत्याही रूपात असो. आज वांगी कोणत्याही स्वरूपात खाऊ नयेत. तरीही जर तुम्ही ती खाल्लीत तर तुम्ही कर्जात बुडाल. पुढच्या वर्षीच्या चैत्र पौर्णिमेपर्यंत संकटांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज वांगी अजिबात खाऊ नका. तसेच आज कोणत्याही परिस्थितीत पालक शिजवू नये. विशेषतः काही शास्त्रांमध्ये असे स्पष्ट लिहिले आहे की या पौर्णिमेच्या दिवशी पालक खाऊ नये. त्यामुळे आज पालक खाल्ल्याने आपल्याला आयुष्यभर संकटे भोगावी लागतील. म्हणून आज कोणत्याही परिस्थितीत पालक घरात आणू नये, तो शिजवू नये आणि खाऊही नये. पालकाची पातळ भाजी, फ्राय, पालक डाळ, पालक पनीर, पालकाचा रस, पालक कोणत्याही रूपात नको. या पौर्णिमेला पालक खाल्ल्यास संकटे तुम्हाला सतावतील
त्यामुळे काळजी घ्या. यानंतर येते मुगाची डाळ. आज मुगाची डाळ विकत घेऊन घरात आणल्यास किंवा शिजवून खाल्ल्यास विनाकारण संकटे येतील. आपल्या शास्त्रात असेही म्हटले आहे की आज मुगाची डाळ विकत घेऊन घरात आणू नये, ती शिजवू आणि खाऊ नये. जर कोणी याकडे दुर्लक्ष करून ती खाल्ली तर त्यांना सर्व प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागेल. आरोग्याच्या समस्या उद्भवतात, पती पत्नीमध्ये विनाकारण भांडणे होतात आणि कुटुंबातील चिंता वाढतात. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या समस्या आणि दुःख आपणहून ओढून घेतल्यासारखे होईल असे सांगितले आहे. त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत मुगाच्या डाळीच्या वाटेला जाऊ नका. साधारणपणे तुरडाळ, उडीद डाळ यांसारख्या डाळी आज तुम्ही खाऊ शकता, त्याला कोणतीही हरकत नाही. पण फक्त मुगाची डाळ आज टाळा. यानंतरची भाजी म्हणजे दोडका. विशेषतः दोडका काही ग्रहांना समर्पित केला जातो. त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत दोडका घरी विकत आणणे, दोडक्याची भाजी बनवणे, चटणी बनवणे, दोडका फ्राय करणे किंवा डाळीत टाकून शिजवणे हे करू नये. विनाकारण अडचणी येतात. एवढेच नाही तर आज दोडका खाल्ल्यास वर्षभर आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. तसे पाहिले तर दोडका आरोग्यासाठी खूप चांगला असतो, पण या एकाच दिवशी दोडका आजारपण आणतो. हे लक्षात ठेवून आज दोडका न खाण्याची काळजी घ्या. यासोबतच आज कोणत्याही परिस्थितीत तुम्ही मुळा देखील खाऊ नये. मुळा साधारणपणे सांबार किंवा डाळीत टाकला जातो. मुळ्याची फ्राय भाजीही बनवली जाते, ती खूप छान लागते. पण या एका दिवसासाठी मुळ्यापासून दूर राहा, अन्यथा समस्या निर्माण होतील. तसेच आज चुकूनही भोपळा खाऊ नका. अनेकांना भोपळ्याचा ज्यूस पिण्याची सवय असते. हा ज्यूस प्यायल्याने वजन कमी होते आणि तो खूप चांगला असतो. पण या एका दिवशी मात्र तो ज्यूस पिऊ नका. पांढरा भोपळा, कोहळा कोणत्याही स्वरूपात खाऊ नका. पांढरा भोपळा साधारणपणे दृष्ट काढण्यासाठी वापरला जातो. तुम्हाला हवे असल्यास आज एक पांढरा भोपळा आणून त्याला हळद कुंकू लावून घराच्या उंबरठ्याला बांधू शकता, पण तो खाऊ नये. फक्त पांढरा भोपळाच नाही तर गोड भोपळा, लाल भोपळा देखील आज खाऊ नये. तो कोणत्याही स्वरूपात असो, सांडग्यांच्या स्वरूपात असो किंवा गोड पदार्थाच्या स्वरूपात असो, आज कोणत्याही परिस्थितीत भोपळा घरात आणू नये. यानंतर आज कोबी देखील खाऊ नये. त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी कोबी घरी आणू नये, शिजवू नये आणि खाऊ नये. कोबी अनेकांना आवडतो, पण या एका दिवशी कोबी खाऊ नये असे शास्त्रात सांगितले आहे. कोबीची फ्राय किंवा पासष्ट यांसारखे पदार्थ आज खाऊ नका आणि विनाकारण समस्या ओढवून घेऊ नका. तसेच आज मशरूमला अजिबात हात लावू नका. आज मशरूम खाल्ल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता नक्कीच असते. लक्षात ठेवा, आज या भाज्या शिजवू नयेत. जर तुम्ही या भाज्या शिजवून खाल्ल्या तर तुम्ही संकटात पडाल. या पौर्णिमेच्या दिवशी अजाणतेपणे या भाज्या खाल्ल्यास अनेक संकटांना सामोरे जावे लागते. लक्ष्मी घरातून निघून जाते, दारिद्र्य येते, हातात पैसा टिकत नाही आणि तुम्ही कर्जात बुडाल. इतरांसमोर हात पसरून भीक मागण्याची वेळ येते. मोठे पाप लागते आणि हातात एक दमडीही उरत नाही. 7 जन्मांचे दारिद्र्य येते. त्यामुळे सर्वांनी या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या भाज्या न खाण्याची काळजी घ्यावी. मुख्य विषयाकडे यायचे झाल्यास या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही आंघोळ करण्याच्या पाण्यात गंगाजल किंवा पवित्र पाने यांसारख्या वस्तू मिसळून आंघोळ करू शकता. यापैकी जे तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याचा वापर करून तुम्ही स्नान करू शकता. सर्वप्रथम गंगाजलाबद्दल बोलायचे झाल्यास हिंदू परंपरेत गंगाजल अत्यंत पवित्र मानले जाते. शक्य असल्यास आधीच गंगाजलाची एक बाटली विकत आणून ठेवा आणि तुम्ही अंघोळ करत असलेल्या बादलीतील पाण्यात थोडे गंगाजल मिसळा. या गंगाजल मिसळलेल्या पाण्याने अंघोळ केल्यास तुम्हाला केवळ गंगा नदीतच नव्हे
तर जगातील सर्व पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते. गंगा माता साक्षात भगवान विष्णूंच्या चरणांमधून प्रकट झाल्या असल्यामुळे त्या पाण्याने अंघोळ केल्याने तुमच्या शरीरावरील सर्व पापे धुतली जातात. गंगा जलाची शक्ती अफाट आहे. ते तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. जर तुम्हाला गंगाजल उपलब्ध नसेल तर अजिबात काळजी करू नका. आपल्या आजूबाजूला असलेली कडुलिंबाची पानेही तितकेच उत्तम फळ देतात. कडुलिंबाची 7 कोवळी पाने आणून ती हाताने थोडी कुस्करून अंघोळीच्या पाण्यात टाकावीत. आपण कडुलिंबाच्या झाडाला साक्षात ग्रामदेवता आणि देवी लक्ष्मीचे स्वरूप मानतो. कडुलिंबाच्या पानांमधील औषधी गुणधर्म तुमच्या शरीरातील त्वचेचे आजार आणि रोग दूर करण्यासोबतच आध्यात्मिकदृष्ट्या तुमच्यावरील वाईट नजर आणि दृष्ट दोष दूर करतात. कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्याने तुमचे शरीर शुद्ध होते आणि मन शांत होते. जर या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर प्रत्येक घरात सहज मिळणारे खडे मीठ तुम्ही वापरू शकता. अंघोळीच्या पाण्यात 1 चमचा खडे मीठ मिसळून त्या पाण्याने अंघोळ करावी. मीठ समुद्रातून निर्माण झाले आहे आणि देवी लक्ष्मीचा जन्मही समुद्रातूनच झाला असल्यामुळे आपण मिठाकडे लक्ष्मीचे स्वरूप म्हणून पाहतो. खड्या मिठामधील सर्वात मोठी शक्ती म्हणजे ते आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट स्पंदने खेचून घेते. तुमच्या शरीरातील थकवा, अशक्तपणा आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्याची अंघोळ आश्चर्यकारकपणे काम करते. त्यामुळे या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या 3 पैकी कोणतीही एक वस्तू पाण्यात मिसळून अंघोळ केल्यास तुमच्या आयुष्याला एक नवे वळण मिळेल. हे पवित्र स्नान केवळ तुमचे शरीरच स्वच्छ करत नाही तर तुमच्या आत्म्यालाही पवित्र करते. अशा प्रकारे स्नान केल्याने तुमचे नशीब पालटेल आणि भाग्योदय होईल. याचा अर्थ तुमचे दुर्दैव आत्ता सुदैवात बदलेल. केवळ अष्टैश्वर्यच प्राप्त होणार नाही तर घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. आर्थिक लाभ झाल्यामुळे तुमचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिर होईल. मानसिक तणाव, भीती आणि चिंता यांसारख्या समस्यांमधून तुमची मुक्तता होईल आणि तुम्हाला मोठे धैर्य प्राप्त होईल. तुमच्या शरीरातील जुने आजारही हळूहळू कमी होतील व शरीरात एक नवीन चैतन्य निर्माण होईल. विशेषतः चैत्र पौर्णिमा हा हनुमानाचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवशी स्नान करून हनुमानाचे स्मरण केल्याने शनी दोष आणि मंगळ दोषांसारख्या ग्रहपीडा देखील दूर होतात. त्यामुळे ही अद्भुत संधी अजिबात सोडू नका. या पवित्र चैत्र पौर्णिमेच्या दिवशी गंगाजल, कडुलिंबाची पाने किंवा खडे मीठ पाण्यात टाकून स्नान करा आणि आपले जीवन धन्य करा. तुमचे सर्व काही चांगले होईल. आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या या परंपरांचे पालन केल्यामुळे आपले भलेच होईल, कोणतेही नुकसान होणार नाही. म्हणून उद्या येणाऱ्या या सर्वात मोठ्या पौर्णिमेचा पुरेपूर फायदा घ्या. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही इतर काहीही केले किंवा नाही केले तरी चालेल, पण हे एक पान नक्की खा. 1 तासात शरीरातील दारिद्र्य दूर होईल आणि जीवनात आशा पल्लवित होईल. पंडित सांगतात की यामुळे तुम्ही कुबेरासारखे धनवान व्हाल. हनुमान जयंतीच्या दिवशी ही पाने खाल्ल्याने तुमच्या शरीरात सर्व शक्तींचा संचार होईल. या दिवशी हे पान खाल्ल्याने आपल्याला उत्तम आरोग्य लाभते आणि जो कोणी हे पान खाईल त्याचे आयुष्य वाढेल. हनुमानजी बहुधा विड्याच्या पानांच्या, नागवेलीच्या आणि केळीच्या बागांमध्ये संचार करत असतात. आंजनेय स्वामी हे रुद्रावतार आहेत. विड्याची पाने शांती देतात, त्यामुळे विड्याच्या पानांनी पूजा केल्याने आपल्यालाही सुखशांती मिळते. विड्याच्या पानांना नागवल्ली दल असेही म्हणतात, त्यामुळे या पानांनी पूजा केल्याने नागदोषाचीही शांती होते. हनुमान जयंतीच्या दिवशी आंजनेय स्वामींना कोवळ्या विड्याच्या पानांची माळ अर्पण केल्यास आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना लवकर आराम मिळतो. स्वामींना विड्याच्या पानांची माळ घातल्याने तंत्रमंत्राशी संबंधित पीडा दूर होतात.
ज्यांच्या संसारात शांतता नाही त्यांनी स्वामींना विड्याच्या पानांची माळ घातल्यास संसारात सुख समाधान लाभते. स्वामींना विड्याच्या पानांचा हार अर्पण केल्यास आरोग्य सुधारते आणि चांगली प्रगती होते. व्यवसायात खूप नुकसान होत असल्यास स्वामींना विड्याच्या पानांची माळ अर्पण करून सोबत विड्याची पाने, फळे आणि दक्षिणेचे दान केल्यास व्यवसायात वृद्धी होते. ज्या व्यक्तीला समाजात हीन वागणूक दिली जाते अशा व्यक्तीने स्वामींना विड्याच्या पानांची माळ अर्पण केल्यास समाजात सन्मान मिळतो. ज्यांच्यावर शनीची वक्रदृष्टी आहे त्यांनी आंजनेय स्वामींना विड्याच्या पानांचा हार घातल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते. वैद्यकीय दृष्ट्या असाध्य आजार असलेल्या लोकांनी स्वामींना विड्याच्या पानांची माळ घालून प्रसाद ग्रहण केल्यास सर्व आजार बरे होतात. सुंदरकांडाचे पठण करून स्वामींना विड्याच्या पानांची माळ घातल्यास सर्व कार्यात यश मिळते. हनुमान चालीसा वाचून स्वामींची प्रार्थना करून विड्याच्या पानांची माळ अर्पण केल्यास संकटांपासून रक्षण होते व कृपा प्राप्त होते. वादविवादात विजय मिळवायचा असेल तर स्वामींची प्रार्थना करून विड्याच्या पानांचा हार अर्पण करा आणि प्रसाद ग्रहण करा. विजय नक्कीच तुमचा होईल. विड्याच्या पानांसह तांबूल दान केल्याने देवी संतुष्ट होते. पर्णप्रसादाचा वापर आंजनेय स्वामींच्या पूजेतही केला जातो. विड्याच्या पानांच्या माळा बनवून त्या आंजनेय स्वामींना घातल्या जातात व त्यानंतर ती पाने भक्तांना प्रसाद म्हणून वाटली जातात. भक्त याला महाप्रसाद मानून ग्रहण करतात. आज प्रत्येक व्यक्तीने आंजनेय स्वामींच्या फोटोसमोर विड्याची पाने ठेवावीत आणि त्यावर थोडी साखर घालावी. अत्यंत निष्ठेने स्वामींची पूजा करून तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर आपला संकल्प सांगा. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व स्वामींना सांगा. या पवित्र दिवशी हनुमंताला केळीचा नैवेद्य दाखवावा आणि आता स्वामींच्या तसबैरी समोर ठेवलेले विड्याचे पान साखरेसह खावे. असे खाल्ल्याने एका तासात तुमच्या शरीरातील दारिद्र्य आणि दुर्भाग्य दूर होईल. तुमच्या शरीरातील आजारही कमी होतील. हनुमान जयंतीच्या दिवशी हे खाल्ल्याने आपल्याला चांगले आरोग्य लाभते. या दिवशी जो कोणी हे पान खाईल त्याचे आयुष्य वाढेल. त्यामुळे हनुमान जयंतीला विसरू नका. ही पाने खा आणि आपले आयुष्य वाढवा. आनंदाने जीवन जगा. एका चांगल्या दिवशी केळीच्या झाडाला नुसता स्पर्श केला तरी तुमचे जीवन धन्य होईल. भगवान आंजनेय, हनुमान यांच्या कृपेने सर्व ऐश्वर्य प्राप्त होईल. कारण हनुमानाला केळीची झाडे अत्यंत प्रिय आहेत. शास्त्र असे सांगते की भगवान आंजनेय नेहमी केळीच्या बागांमध्ये संचार करत असतात. त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी जवळच्या केळीच्या बागेत किंवा केळीच्या झाडाजवळ जा आणि प्रथम त्या झाडाला नमस्कार करा. त्यानंतर त्या केळीच्या झाडाभोवती 21 प्रदक्षिणा घाला आणि झाडाला 11 वेळा स्पर्श करा. असा स्पर्श करताना आंजनेयाय नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर त्या केळीच्या झाडाजवळ थोडा वेळ बसा. म्हणजेच तिथे 12 मिनिटे बसून नंतर घरी जा. तसेच या दिवशी तुम्हाला जिथे कुठे माकडे दिसतील तिथे त्यांना केळी खायला द्या. जयंतीच्या दिवशी या झाडाला नुसता स्पर्श केला तरी तुमचे कष्ट आणि दारिद्र्य दूर होईल. कधीही न संपणारी अफाट संपत्ती मिळेल. भगवान आंजनेयांची कृपाही लाभेल. केळीच्या झाडाचा प्रत्येक भाग मानवाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयोगी पडतो. शुभ कार्याच्या वेळी घराच्या दाराला केळीचे खांब बांधले जातात. प्रसाद वाटपासाठी या पानांचा उपयोग केला जातो. काही ठिकाणी जेवणासाठीही केळीच्या पानांचा वापर होतो. काही भागांमध्ये कदली व्रत या नावाने केळीच्या झाडाची पूजा केली जाते. केळीच्या फळापेक्षा अधिक आरोग्यदायी असे दुसरे कोणतेही फळ नाही. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते केळीच्या फुलाचेही आपल्याला अनेक फायदे आहेत. केळीच्या फळातून जसे अनेक पोषक घटक मिळतात तसेच ते केळीच्या फुलातूनही मिळतात. पण केळीचे फूल कच्चे न खाता त्याची भाजी करून खावी. यामुळे उत्तम चवीसोबतच
सर्व पोषक घटकही मिळतात. काही लोक अज्ञानामुळे केळीच्या झाडाला तुच्छ किंवा निरुपयोगी समजतात. एखाद्या पुरुषाच्या पत्नीचे निधन झाले असेल किंवा दोनदा लग्न होऊन घटस्फोट झाला असेल किंवा पत्नी मरण पावली असेल तर त्याचे तिसऱ्यांदा केळीच्या झाडासोबत लग्न लावले जाते. असे केल्याने त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व महादोष केळीचे झाड दूर करते आणि त्याचे जीवन सुरळीत होते अशी मान्यता असल्याने हा विवाह केला जातो. दोष निवारणासाठी केळीच्या झाडाशी असे लग्न लावले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी या पवित्र केळीच्या झाडाला स्पर्श करून तुम्ही ही शुभ फळे प्राप्त करू शकता. या दिवशी केस कापणे, नखे कापणे, केस मोकळे सोडणे, उंबरठ्यावर बसणे, त्यावर पाय ठेवणे, शाप देणे यांसारख्या गोष्टी चुकूनही करू नयेत. पुरुषांनी दाढी करणे, शेव्हिंग यांसारख्या गोष्टीही करू नयेत. जर काही दूरचे प्रवास असतील तर तेही करणे या दिवशी योग्य नाही. या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नयेत. या दिवशी काळे कपडे घातल्याने जीवनात नुकसान आणि अडचणी वाढण्याची दाट शक्यता असते. हसे होण्याची आणि निंदा होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत. अशा छोट्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. या पौर्णिमेला चैत्री किंवा चित्रा पौर्णिमा असे म्हटले जाते. या दिवशी शिवपार्वतीचा विवाह लावणे अत्यंत शुभ असल्याचे आध्यात्मिक ग्रंथांमध्ये स्पष्ट केले आहे. आजच्या दिवशी मंदिरात शिवपार्वतीचा कल्याणोत्सव पाहिल्यास पापे नष्ट होतात आणि पुण्यात वाढ होते, दोष दूर होतात. असे मानले जाते की यामुळे सुख आणि शांतीने भरलेले जीवन प्राप्त होते. पुराणानुसार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण स्वामींचे व्रत केल्यास अद्भुत फळे मिळतात अशी मान्यता आहे. आजच्या दिवशी सत्यनारायण स्वामींची कथा ऐकली तरी उत्तम फळ मिळते. या दिवशी चित्रगुप्ताची जयंती देखील साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत कधीच सांगून ठेवले आहे की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मरण पावला आहे त्याचा पुनर्जन्म निश्चित आहे. म्हणजेच या सृष्टीत जन्मलेल्या प्रत्येक सजीवाला एक ना एक दिवस मरावेच लागेल. जर असे झाले नाही तर या सृष्टीतील उत्पत्तीचे चक्रच थांबेल. माणसांच्या बाबतीत सांगायचे तर जन्मलेला प्रत्येक माणूस एक ना एक दिवस नक्कीच मरण पावतो. हे थोडे लवकर किंवा उशिरा होऊ शकते, परंतु मृत्यू अटळ आहे. माणसाचे आयुष्य संपल्यानंतर यमराज येऊन त्याचा आत्मा घेऊन जातात अशी आपली श्रद्धा आहे. तिथे चित्रगुप्त पापपुण्याचा हिशोब करतात. हिंदू पुराणानुसार मानवाच्या पापपुण्याचा लेखाजोखा ठेवणारे चित्रगुप्त यमराजाच्या दरबारात असतात. मृत्यूनंतर माणसाला स्वर्ग मिळणार की नरक हे तेच ठरवतात. ते ब्रह्मदेवाचे पुत्र असल्यामुळे हिंदू पुराणांमध्ये त्यांना विशेष स्थान आहे. पुराणातील वर्णनानुसार चित्रगुप्ताची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या शरीरातून झाली आहे. त्या पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने मृतांच्या लोकाची जबाबदारी यमराजाला सोपवली होती. यमराजाला आपल्याकडे येणाऱ्या अनेक आत्म्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाऊ लागले आणि त्यांना स्वर्ग किंवा नरकात पाठवण्यात कधी कधी चुका होऊ लागल्या. हे पाहून ब्रह्मदेवाने यमराजाला या चुका सुधारण्याची ताकीद दिली. त्यावर यमराजाने सांगितले की प्रत्येक सजीव 84 लक्ष योनींमधून जन्म घेत असल्याने कामाचा ताण खूप वाढला आहे आणि हे काम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी ब्रह्मदेवाने अनेक हजार वर्षे तपश्चर्या केली. शेवटी जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या समोर हातात पेन आणि कागद घेतलेली एक व्यक्ती उभी होती. अशा प्रकारे चित्रगुप्ताचा जन्म ब्रह्मदेवाच्या शरीरातून झाला. ते यमराजाला पापपुण्याचा हिशोब ठेवण्यात अत्यंत सहाय्यक ठरतात. आजचा दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध पौर्णिमा चित्रगुप्ताला समर्पित आहे.